बघा आज आपण बनवत आहोत खुसखुशीत अशी खव्याची पोळी. त्याच्यासाठी लागणारं साहित्य कणिक घेतले बघा आपण चपातीला किंवा पोळ्यांना जशी भिजवून घेतो तशी. खवा 1 वाटी, वेलदोडे 5-6, थोडंसं जायफळ, पिठी साखर आणि तूप. बघा कढईमध्ये आपण थोडंसं तूप टाकून घेणार आहोत अगोदर. आणि याच्यानंतर हा खवा आहे ना आपल्याला व्यवस्थित असा परतून घ्यायचा आहे बघा. एकदम मीडियम गॅसवरती बघा आपल्याला हा खवा परतून घ्यायचा आहे. बघा आपला खवा आहे ना असं व्यवस्थित असा मेल्ट झालाय. आता आपल्याला ह्याला एकदम घट्ट असं होऊन द्यायचं आहे बघा. आपल्याला तोपर्यंत आपल्याला हलवायचं आहे हे व्यवस्थितपणे. सतत ह्याला हलवत करायचं, नाही तर खवा बघा आपल्या कढईला चिकटेल. त्याच्यासाठी सतत हलवतच आपल्याला एकदम ड्राय करून घ्यायचं आहे पुरणासारखा बघा. एक 5 ते 7 मिनिटं आपल्याला लागते ते होण्यासाठी. बघा 5 मिनिटांनंतर आपला असं मिश्रण झालेलं आहे बघा व्यवस्थित. हे पूर्णतः कढई सोडते बघा मिश्रण. आता आपल्याला हे पूर्ण थंड करून घ्यायचं आहे आणि ह्याच्यानंतरच आपण साखर वगैरे काय असेल ते घालणार आहे. बघा आपलं हे मिश्रण एकदम घट्ट झालेलं आहे. आता आपण ह्याच्यात थोडंसं जायफळ आणि विलायची टाकून घेऊयात. बघा थोडंसं जायफळ किसून घ्यायचं याच्यात चवीपुरतं आणि विलायची पावडर टाकून घेऊयात. हे आपण मिक्स करून घेऊयात. आता याच्यामध्ये आपलं तुम्हाला जसं गोड हवे तसं तुम्ही कमी जास्त पिठी साखर थोडी करू शकतात बघा. याच्यात व्यवस्थित मिक्स असं करून पिठी साखर आपल्याला मिसळून घ्यायचे. बघा एकदम पूर्णसारखं आपलं हे मिश्रण झालेलं आहे खव्याचं. आता आपण याच्या पोळ्या बनवून घेऊयात. बघा आता आपण पोळी लाटून घेऊया. त्याच्यासाठी बघा एक कणकीचा उंडा घेतलेला आहे. त्याला अशा प्रकारे आपण पूर्णासारखं सेम बघा उंडा करून घ्यायचा आहे. बघा आपलं कसलं घट्ट पण आणि खूप छान झालेलं आहे बघा सारण. तुम्हाला जसं गोड आवडते तसं तुम्ही याच्यात भरू शकतात कमी जास्त. अशा प्रकारे आपण उंडा बनवून घ्यायचा आहे बघा व्यवस्थित. आणि जी कणिक शिल्लक राहते ते बघा अशा प्रकारे आपण काढून घ्यायचे. आता आपण कोरड्या पिठात आपण बुडवून लाटून घेणार आहे. बघा असा मस्तपैकी आपण पूर्ण पोळीसारखाच ह्याला आपण आकार द्यायचा आहे. बघा अशा प्रकारे आपण पोळी लाटून घेतलेले. अगोदर आपण याच्यावरती थोडंसं तव्यावरती तूप टाकून घेऊयात. आता याच्यानंतर पोळी टाकून घेऊयात. बघा थोडंसं असं वरून भाजलं ना की आपण पलटी मारून घेऊयात आणि ह्याला थोडंसं तूप लावून घेऊयात. बघा कसली भारी आपली पोळी होते. तर आपल्याला दुसऱ्या पण बाजूने बघा तूप लावून घ्यायचे. आलटी पलटी मारून व्यवस्थित भाजून घ्यायचे बघा. बघा कसली भारी आपली पोळी होती अशी खव्याची मस्तपैकी. खायला तर खूप चविष्ट लागते बघा. कडा हे व्यवस्थित पोळीच्या भाजून घ्यायचे एकदम.
बघा कसली भारी आपली पोळी पण फुगते बघा, आणि खूप छान होते बघा. अशा प्रकारे आपलं खव्याच्या पोळ्या रेडी झालेल्या आहेत, आणि त्याच्याबरोबर मस्त अशा आमटी कटाची भजी कुरडई, आणि आपण दुधासोबत पण खाऊ शकतो. चला तर मग आपल्या चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.